कशाला आपण पूर्ण भाडं द्यायचं? तो नाही बोलून तो पण मोकळा होतोय. बरोबर हा? द्या ना परत आता. तेरे में दम है ना तो किसी जेंट्स को मादर चौथ बोल के दिखा। मादर चौथ बोलता है, बता तेरे घर में भी बेटी है ना, बहन है ना, मादर चौथ बोलने में कैसे क्या आंसर मांगी? तुम सेक्रेटरी, तुम आंसर दो ना। इतना इज्जत से बात कर रही हूँ मैं। बोलती है कि जिसको जिसको करने का रहेगा वो कैसे भी करेगा, ऐसे हाथ ऊपर करके नहीं बैठेगा जैसे इधर बैठा जा रहा है। तो तो कुछ फर्क ही नहीं पड़ रहा है। हम लोग पागलों की तरह बस कुत्ते की तरह भौंक रहे हैं इधर, वो बैठे आराम से, उनको कुछ फर्क नहीं है। अभी मैं भाई को बता दूं ना, रहेगा नहीं है इधर। कोण मादर चौथ बोल रहे डायरेक्टली। मेरे को दिया भाई, मेरे को दिया। आमच्या नशिबातच असं आहे ना, काय ना काय अडचण येते. माहित नाही मला असं फिलिंग येते की काय माहिती, हा रूम पण आम्हाला मजबूरन सोडावा लागेल. कारण की इथे खूप प्रॉब्लेम चालू आहे. आमच्या सोसायटीमध्ये एवढा भयंकर असे प्रॉब्लेम झालाय. आणि प्रॉब्लेम असा पहिल्यांदा नाही, सेकंड टाइम झालाय. मध्ये मी तुम्हाला ब्लॉग मध्येही सांगितलं होतं. काही लेडीज आले होते आता आमच्या घरी, तर ते बोलले की लिफ्ट वगैरे असं बंद, तर तुम्ही काय बोलत नाही, काय नाही. आता आम्ही असतो घरी तर आम्हाला नाही माहिती की बाहेर काय प्रॉब्लेम चालू आहे. आणि आम्ही राहतो 7th फ्लोअरला. किती मोठा प्रॉब्लेम आहे हा, बघा किती अंधार आहे, काही दिसत नाही येते. ठीक आहे, आता आम्ही प्रॉपरली ग्राउंड फ्लोअरला आलो आहोत. तर मग तनुजा, तुला कसं वाटतंय नवीन दुनियेमध्ये आल्यावर? तर फ्रेंड्स, हे माहितीये का बोलतात असं? कारण की मी तुम्हाला सांगते, मी महिन्यातून एकदा खाली उतरते फक्त. हा. म्हणजे की आता मी सिलेंडर द्यायला गेलते, एक तेव्हा उतरले खाली. आणि जेव्हा आम्ही हॉटेलला बाहेर जेवायला गेलो होतो बाकीचं, तर मी डायरेक्टली आज खाली उतरले. मग कसं वाटतंय दुनिया आमची? चांगली वाटते. झोपडपट्टी काही झोपडपट्टी मध्येच राहायचं ना, नाही ते यायचं सोसायटी मध्ये, नाही परवडत. तर हे काय म्हणजे आम्हालाच गरज आहे का बाकीच्यांना गरजेच नाही त्या का? काय नवा मला काय खायची गोष्ट आहे? भाजीपाल्याला गेलं नाही का, दवाखान्यात गेलं नाही, कशालाच गेलं नाही. भाऊ नवा चालू आहे. अभी किसका राशन जाएगा, किसका भाजी तुला जाएगा, आपल्या कुछ चालू नहीं होतं. जाएगा। मग हेच काय कचरा जायचं काय? सही बात आहे ना, भरलं त्याला पण त्रास आणि नाही त्याला भरलं त्याला पण नाही त्रास. त्रास. सगळ्यांनाच त्रास आहे एका बरोबर. जो नहीं भर रहा है उसका एक्शन लेना चाहिए ना. सोसायटी चालवायला चाललेत, कोण भरलं काय माहिती, मेंटेनन्स येणार आहे निर्लज्ज. तुम्ही त्यांना मेसेज टाका ना, मेंटेनेंस नाही भरलं, मेंटेनेंस भरून द्या. त्यांना काय होतं, रोगाला त्यांना काय फुकट जेवायचं. मेंटेनेंस नहीं भरा है उसको फाइन लगा के उसके दरवाजे पे डालो, ये डालो, वो डालो, एक्स्ट्रा डालो. रूमा घेतात, भाडे नाही देतात, भाडं येते. तुम्ही त्याच्यात ऍडजस्ट करा ना. भाड़ा लेने के लिए 10 तारीख को बराबर फोन आता तो तुम्हारा मेंटेनेंस भी भरो ना फिर बराबर से. फोन करके बोलती है कि जिसको जिसको करने का रहेगा वो कैसे भी करेगा, ऐसे हाथ ऊपर करके नहीं बैठेगा जैसे इधर बैठा जा रहा है. बात है ना, तो उनको कुछ फर्क ही नहीं पड़ रहा है. हम लोग पागलों की तरह बस कुत्ते की तरह भौंक रहे हैं इधर, वो बैठे आराम से, उनको कुछ फर्क नहीं है. मग फोकट में थोड़ी ना कोई रह रहा है. ओनर को कॉल करेगा, वो बोले हमको मत बोलो, हम किसको बोलेंगे? मग हा, आपण केलं पाहिजे, ओनरला बोललं पाहिजे. ही चांगली आयडिया आहे. कशाला आपण पूर्ण भाडं द्यायचं? तो नाही बोलून तो पण मोकळा होतोय. बरोबर त्याला फोन नका करू, तर तिकडे कामामध्ये असतो. हा, मग कुणाला सांगायचं आम्ही? मग ते चाळ परवडली, बिल्डिंग हा, परवडली मग नाही. मग बरोबर द्या ना परत आता. तेरे में दम है ना तो किसी जेंट्स को मादर चौथ बोल के दिखा। मादर चौथ बोल रहा है, बता तेरे घर में भी बेटी है ना, बहन है ना, मादर चौथ बोलने में कैसे क्या आंसर मांगी? तुम सेक्रेटरी, तुम आंसर दो ना। इतना इज्जत से बात कर रही हूँ मैं। ऊपर से मादर चौथ बोल रहा है. उसको कुछ आता भी है क्या? हाँ, कुछ नहीं आता है तो- क्या? मादर में भी मादर तो सब सब किया मादर जाके सब कुर्सी मादर चौथ उठो ना फिर, लड़की को मादर चौथ बोल रहे हो. सगळं आहे. पूरा क्लियर करके उतर जा कुर्सी में से, कोई भी बैठ जाएगा. है अच्छी बात यहाँ पे. मेरे से आंसर मांगू तुम लोग चुप रहे. अभी मैं भाई को बता दूं ना, रहेगा नहीं है इधर. कोण मादर चौथ बोल रहे डायरेक्टली.
मेरे को दिया भाई, मेरे को दिया। सगळ्यांनी ऐकलं. बोलू नकोस. हे घरात आमच्या खोटंवाले नाही, इथे नादनं त्यांच्या भूक खाणं काढणार खातं भात. ऐकले नाही, ते नाही झालं रेकॉर्ड, मी नंतर काढला मोबाईल. आता शिक 2 चढले. उतरतो गेलो आम्ही. हा, आपण चढा चढता दुसऱ्याच माळ्यात हवा टाईट, अजून 5 चढायचे. चला तुमचं जवळ आहे, आमचं वर नेलंय. घेऊन जायचं. चल आरामात घेऊन जाईल मी. तेवढं बोलले माझ्या डोकं दुखायला लागलं, गोळ्या घेऊन आले. आधीच माझं डोकं दुखत होतं, तिकडे बोलले तर अजून माझ्या डोक्याची नसाची फटफट फटफट. मी तरुणाची मुवमेंट नाही घेतलेलं आहे, नाही तनुजाला बोलले माहिती का तिथून, तर तिचे जास्त मुवमेंट घेता नाही आले, कारण की चेहऱ्यावर कसं फ्लॅश वगैरे चमकत होते ना, म्हणून आम्ही जास्त घेतले नाही. आता आलोय आम्ही खालून 7 माळे चढून, पाणी वगैरे पिले. आधीच माझं इतकं डोकं दुखत होतं, आता गोळी खाल्ली मी डोक्याची. आणि सीन असं झालंय फ्रेंड्स की काय यार, आमच्या बरंच का असं होतं मला समजतच नाही सिरियसली. आता बघा, आम्ही आता इथे 2च महिने झालो येऊन, ठीक आहे. जून मध्ये आम्ही आलोय आणि आता चाललोय ऑगस्ट, म्हणजे की आता 3रा महिना चालू आहे, ठीक आहे. तर आम्हाला माहिती नव्हतं की या सोसायटीमध्ये काय प्रॉब्लेम होतो, काय नाही. जेव्हा आम्ही तर रूम घ्यायला आलो होतो, तर आम्ही 1-2 जणांना जेव्हा विचारलं, तेव्हा बोललो सोसायटी खूप छान आहे, कोणाचं 1 नाही 2 नाही, कोणाचं टेन्शन नाही आणि खूप चांगले माणसं वगैरे आहेत. तर ठीक आहे म्हटलं होतं, पण आम्हाला नव्हतं माहिती की इथले सेक्रेटरी लोक, इथले चेअरमॅन लोक एवढे गैरजबाबदार असतील. आता सीन काय झाला तुम्हाला मी सांगते. आता मध्ये पण लिफ्ट बंद होती, तर काहीतरी ते लोक बोलले टेक्निकल इश्यू आहे, बट टेक्निकल इश्यू नव्हता. त्यांनीच आतमध्ये काहीतरी घोटाळा केला होता. काय केलं होतं, आम्ही ओनरला विचारलं होतं, तेव्हा आम्हाला कळलं. ओनरला आम्ही कॉल केला होता आणि तो ओनर कसा होता, जेव्हा आम्ही अग्रीमेंट करायला गेलो ना, तो काय बोलला होता, तो बोलला आप कैसे भी रहो, कुछ भी करो, बस मेरे को पाणी का कंप्लेंट नाही आना चाहिए, एवढं बोलला होता. म्हणजे पाणी ओव्हरफ्लो नाही झालं पाहिजे, ओव्हरफ्लो नाही झालं पाहिजे. बाकी बोलला किसी चीज का टेन्शन नाहीये. म्हणलं ठीक आहे. ओनर पण स्वभावाला इतका चांगला होता, तर आम्हाला असं वाटलं चला आता आपल्याला काय टेन्शन नाही. आम्ही दोघं कोणाला त्रास देणार, आम्ही दिवसभर घरामध्ये असतो, आमच्या व्हिडिओज वगैरे काढतो, आम्हाला कोणापासून त्रास नाही. पण सिरियसली आम्ही जेव्हापासून इथे आलो ना, इथे बाजूला ना तिथे छोटे छोटे मुलं येतात. छोटे म्हणजे इतके बी छोटे नाही त्या मुली, त्या असतील 12-13 वर्षाच्या मुली येतात, ठीक आहे. एवढा आरडाओरडा दिवसभर, आरडाओरडा दिवसभर. मी कधी व्हिडिओमध्ये बोलत नाही, मी कधी सांगत नाही, ठीक आहे. बट आम्ही करू शकतो कंप्लेंट ओनरला की आम्हाला अशी तकलीफ आहे यांच्याकडून, की आम्ही झोपू शकत नाही, काय नाही. रात्रीच्या 11 वाजता एवढं त्या लेकरांचा खेळायचा खेळतात बी असं एवढं जोरात ओरडू खेळतात ना. त्यांच्या आईला बोलायला गेलं की 2 मिनिटं फक्त गप करतात, झालं. त्यांना असं वाटत नाही बाबा आपल्यामुळे कोणाला तरी त्रास होतो, आपण काहीतरी दापावं बोलत, तर ती गोष्ट आम्ही इग्नोर केल्या. म्हणजे की आम्हाला अजून म्हणजे तनुजा अजून काय कोणाला बोलली नाहीये, बोलले नाही. कारण तनुजा बोलले ना, मग ते नाही करणार. पण तनुजाचा असा स्वभाव नाही केला लवकर. एक वेळेस ठीक आहे चल मुलं खेळतात, काय बोलायचं, पण तर रोजचं चालू झालं ना. डेली 2 महिने झाले डेली चालू आहे, डेली. तरी पण मी काय बोलत नाही, अजून मी काही बोललेही नाही कोणाला, ठीक आहे. ती एक गोष्ट झाली, सोडून दे. असं वाटतं की बाबा आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टी सहन नाही होणार, तर आपण कसं काय राहणार नाही का सोसायटीमध्ये. मी इग्नोर करते त्या गोष्टी. बाकी दुसरी गोष्ट आता आम्हाला अशी कळली की जेव्हा आता आम्ही खाली गेलो, म्हणजे आता आम्ही पहिले इथे घरामध्ये बसलो होतो, आम्हाला माहिती नव्हतं की ऍक्च्युअली मॅटर काय झालंय. तुम्ही बघू शकता दरवाजाच्या पुढे पूर्ण अंधार आहे. हे बघा, नाहीतर इथे डेली जी आहे ना पॅसेजची लाईट चालू असते, ऑटोमॅटिक 7 वाजता लाईटी वगैरे आहेत त्या आपल्या चालू होतात, 7 वाजता लिफ्ट वगैरे तर चालूच असते डेली, ठीक आहे. तर आता आम्हाला त्या लेडीज आल्या इथं, इतकं जोरात आरडाओरडा चालू झाला. मी म्हटलं कोण आहे बाहेर, मी गेले आम्ही दार खोलून, तर ते बोलले तुम्हाला काही तकलीफ नाही का, असं बोलल्या. म्हटलं कशाची, तर ते म्हणजे लिफ्ट बंद आहे, परत आता 15 दिवस पाणी येणार नाही, तुम्ही काय बोलत नाहीत.
तर मी म्हटलं 1 सेकंड म्हणलं, पण आम्हाला माहितच नाही म्हणलं Right. ऍक्च्युअल मध्ये झालंय तरी काय, कारण की आम्ही घराच्या बाहेर सकाळपासून पडलो नाही, पडलो आम्हाला काय माहिती नाहीये. तर ते बोलले की आम्हाला ग्रुपमध्ये आता मेसेज आलाय आमच्या मिस्टरांना, सगळे जेंट्सचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये असा मेसेज आलाय की 15 दिवस पाणी येणार नाहीये. तर म्हणे 15 दिवस, आम्हाला माहितच नाही ही गोष्ट. आणि आम्ही स्टोअरच करून ठेवत नाही एवढं पाणी, जेणेकरून की नाही का निघून निघून स्टोअर करून माणूस किती स्टोअर करेन 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी. तर ते म्हणे की चला चला तुम्ही आमच्या बरोबर खाली त्यांना बोला. म्हटलं ठीक आहे. आणि पहिलंच माझं डोकं इतकं दुखत होतं, तरी पण मी गेले खाली. तर आता खाली गेल्यावर आम्हाला अशा गोष्टी कळाल्या, काय सांगू. आता असं कळलं की दर 2 महिन्याला इथे लिफ्टचे नाटक आहेत, हा. दर 2 महिन्याला इथे पाण्याचे नाटक आहे. म्हणजे 15 दिवस पाणी येत नाही असं ऐकलं. 15 दिवस पाणी येत नाही. ती लेडीज आम्हाला बोलली आम्ही जारनी पाणी आणून पितो. आणि जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा ओनर पण आम्हाला बोलला पाण्याचं टेन्शन नाही. इथे जो ऑलरेडी राहत होते ते पण बोलले आम्हाला काय टेन्शन नाही पाण्याचं. मग आमच्या बरंच असं का होतं आणि आम्ही कोणाला बोलायचं आता. सांगितलं. प्रॉब्लेम हे झालाय की तो आता सेक्रेटरीला सगळ्या लेडीज जाऊन खाली बोलल्या. तर ते बोलतात की मेंटेनन्स देत नाहीत तिथले लोक, त्यामुळे आम्ही डायरेक्ट कनेक्शन बंद केले, हे केले ते केले. आता ते सेक्रेटरी चेअरमॅन लोक असे ते पूर्ण डीप मध्ये आपल्याला गोष्टी सांगत नाही, ठीक आहे. आणि आपण किती केलं तरी आपण आहोत रेंटेड, आपण एवढा आवाज उचलू शकत नाहीत. बट जे इथले प्रॉपर राहणारे ज्यांचे इथे स्वतःचे घर आहेत ते 101% जोरात आवाजामध्ये बोलू शकतात. आम्ही बोललो तर म्हणतात तुमचं काय काम आहे एवढं बोलायचं, ठीक आहे. बट आम्ही पण भाडं देतो, आम्ही काय फुकट राहत नाही इथे, ठीक आहे. आपलं मेंटेनन्स इन्क्लूड आहे हा, त्याच्यामध्ये. include आहे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, आम्ही आता 1-2 दिवस मी बघणार, मग मला मजबूरन ओनरला कॉल करावा लागेल की बाबा असं असं आहे बघ, इथं एवढा प्रॉब्लेम आम्हाला होते, तर मी तुला रेंट मध्ये नेगोशिएट करणार. बरोबर. कारण की ज्या हिशोबाने आम्हाला इथे रेंट आहे, ऑफकोर्स रेंट आमच्या बजेटमध्ये आहे, बरोबर आहे. पण त्या बजेटच्या अकॉर्डिंग आम्हाला जी फॅसिलिटी इथे पाहिजे ती फॅसिलिटी इथे नाही, नाहीये. ठीक आहे. इथे पाण्याची फॅसिलिटी मध्ये प्रॉब्लेम यायला लागली. आता आम्ही दुकानामध्ये गेलो, तो बोलला हा या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम आहे. मग आम्हाला असं वाटतं की आम्हाला पहिलं का नाही कळलं त्या गोष्टी. आणि असं नाही की आम्ही बघून नाही घेतला, आम्ही ह्या रूम साठी कमीत कमी 1.5 महिना वेट केला, 1.5-2 महिना, त्यानंतर आम्हाला ही रूम भेटली. म्हणजे ज्या ह्या रूम मध्ये ऑलरेडी एक जण राहत होता हा. त्याला आम्ही विचारलं होतं की बाबा इथे काय प्रॉब्लेम आहे का, हा. किंवा आजूबाजूवाल्याला सुद्धा विचारलं होतं. आणि आम्ही त्याच्या सारखं कॉन्टॅक्ट मध्ये हा, असायचो. तर तो पण बोलला की आम्हाला नाही इथं कधीच प्रॉब्लेम नाही आला. हा. मी 9 महिन्यापासून राहतो हा. इथे, मला एकदा पण पाण्याचा प्रॉब्लेम नाही आलेला. तर तोच विचार करून आपण इथं राहायला आलो. हा. पण आता असं की दुसऱ्याच्या तोंडात आपल्याला असं कळतं की इथं हा प्रॉब्लेम आणि चालू. फक्त तोच नाही, तुम्हाला एक गोष्ट अजून सांगते. आम्ही या सोसायटीमध्ये जेव्हा सगळ्यात आधी जेव्हा आम्ही ऑनलाईन चेक करत होतो, त्या वेबसाईटवर ह्याच बिल्डिंग मध्ये आम्हाला 8 फ्लोअरला रूम सुद्धा मिळत होता. म्हणजे की याच बिल्डिंग मध्ये 8 फ्लोअरला आम्हाला रूम मिळत होता. पण तिथे काय प्रॉब्लेम झाला होता की तिथे आम्हाला अजून 2 महिने थांबायची गरज होती, पण आमच्याकडे तेवढा टाइम नव्हता, ठीक आहे. कारण की आमचा ऑलरेडी तिकडे अग्रीमेंटचा इश्यू होता, आम्हाला ते लवकरच मोकळं करायचं. पण अनफॉर्च्युनेटली तो रूम आमच्या हातातून गेला. आणि काय माहिती काय देवाच्या मनामध्ये होतं, 15-20 दिवसांनी आम्ही परत त्या वेबसाईटवर ट्राय केलं, तर आम्हाला या सोसायटीमध्ये दुसऱ्या फ्लोअरवर म्हणजे 7th फ्लोअरवर आम्हाला तो रूम भेटलाच, पण या सोसायटीमध्ये भेटला, असं झालं. आणि जेव्हा आम्ही त्या 8 फ्लोअरला म्हणजे तिथं पण आम्ही चौकशी केली, त्या पण ओनरला आम्ही बोललो, तो पण आम्हाला बोलला की बाबा नाही तर पाणी वगैरे चांगलं येतं, टेन्शन नाही पाण्याचं हे ते. म्हणजे की असं नाही की आम्ही 1-2 जणांना विचारलं, आम्ही सगळ्यांना विचारलं, आणि सगळ्यांना विचारून पण आम्हाला हेच कळालं. तर मग आम्ही डिसिजन घेतला. आता माहित नाही या रूम मध्ये आता आम्ही किती दिवस राहतो. आता बघू, बोलते ते 15 दिवस पाणी नाही येणार, आता काय होतंय काय नाही माहित नाही. आता किती मोठा प्रश्न आहे, पण हा पाणी नाही. आणि लिफ्ट 7 माळे चढून यायचं, किती टेन्शन. 1-2 माळे बाबा माणूस चढतं, आणि आपले कंटिन्यू पार्सल वगैरे पण येत कंटिन्यू असतात. आमचं काम चालू आहे. आणि आता आम्ही सोसायटीमध्ये सगळ्यांना थोडे ना सांगत बसणार आहे आम्ही काय करतो काय नाही, बरोबर. की माहित नाही, मला असं फिलिंग येते की काय माहिती हा रूम पण आम्हाला मजबूरन सोडावा लागेल, कारण की इथे खूप प्रॉब्लेम चालू आहेत, खूप जास्त. म्हणजे नाही का, उद्या जर आम्ही रूम सोडला तर तुम्हाला असं वाटायला नको की हेच रूम सोडताय ते म्हणून. बट आमच्या नशिबातच असं आहे ना, काय ना काय अडचण येतेच. आम्ही काय विचार केला होता, चला आता एग्रीमेंट केले 1 वर्ष तर आपल्याला टेन्शन नाहीये. बट आता इथं असं ऐकलं ना मग मन उदास होतं. पण तुम्हीच बघितलं ना आता ब्लॉग मध्ये किती राडा चालला होता, हा. एकामेकांना शिवे द्यायचं चाललं होतं फार. इतक्या शिवाय ते सेक्रेटरीला बोलायची पद्धत नाही, त्यांनी डायरेक्ट लेडीजला शिवी दिली लेडीजला दुसऱ्या. शिवी दिली त्यांनी. सगळ्या लेडीज त्याच्या अंगावर चढून गेल्या. खूप म्हणजे भांडणं वगैरे खूप जास्त झाले खाली, आणि हे चांगली गोष्ट नाहीये. पण एक माझं मत होतं की बाबा तुझ्याकडे कोणतरी आलं, तू नीट नाटक प्रेमाने समजव, तू पण हा. हात वर करशील. मी तर आणि first असा time- चेअरवर बसलाय, लोकांना भाव द्यायचा. सेक्रेटरी बघितलं. याच्या आधी बी आम्ही बदलापूरमध्ये पण सोसायटीमध्ये राहिलो, पण तिथले पण सेक्रेटरी कसे
असे जिम्मेदार होते, थोडे रिस्पॉन्सिबल होते. काय झालं तर लोक त्याला बोलू शकत होते. हा जाऊन कोपऱ्यामध्ये खुर्ची टाकून अंधारामध्ये बसलाय. ते बिचारा सगळ्या सगळे लेडीज लेडीज बिचारा आपसमध्ये एकमेकांशी बोलते, ते ह्याला बोलते त्याला बोलते, तो काहीच बोलत नाहीये, नुसता फोनवर बोलतोय, फोन घेतोय. मला तर इतका राग येत होता ना, पण आमच्या हातामध्ये ते नाहीये म्हणून मी नाही करू शकत. ठीक ते आहे, आता ओनर ते त्यांचं बघून हा. घेतात. तरी जिथे जिथे मला वाटलं मी थोडंफार त्याला बोलले बोलले. तनुजाला नाहीतर- छान बोलले. आणि आज माझं डोकं इतकं दुखत होतं ना, म्हणून मी जास्त ओरडून नाही बोलले. आता माझा आवाज असा ना, सगळ्या लेडीज गप्प बसल्या असतात हा. तिकडे. मी पुढचा मागचा विचार नसता केला, पण त्या टायमिंगला माझं डोकं असं दुखत आहे ना आज, म्हणून मी आज काही जास्त बोलले नाही. तनुजा म्हणजे कसं आहे, तनुजाचं बोलणं असं आहे ना, हे लोक जे बोलत होते ना, हे पॉइंटलेस बोलत होते. हा. ह्यांना पॉइंट उचलता येत नाहीये. पण तनुजा जरा नीट असती ना, किंवा तिचं स्वतःचं घर असतं ना, तनुजा असं असं काय बोलले असते ना. आमच्या हातात दगडाखाली म्हणून आम्ही गप्प बसलो. कारण की ही दुनिया आहे ना खऱ्याची नाही. आपण एक करायला जाणार ना, आपल्या बरोबर चुकीचं होणार आहे. आमच्या बरोबर लय वेळा झालेलं आहे. आम्ही करायला काय जातो आणि होतंय आणि काय? होतं काय काय होईल माहितीये का, तुम्हाला सांगते मी. जर आता आम्ही आवाज उचलला, पण आता आम्ही काय बोललो पण ना, आम्ही किती केलं तरी Rented रेंटेड. आहे. ठीक आहे, आज नाही तर उद्या आम्ही इथून जाणार, किंवा उद्या आम्हाला कोणी त्या ओनरला पिन मारले, काय पिन मारले, तर आम्हाला रूम खाली करावं लागेल. बट इथं जे राहतात ते तर इथेच राहणार. त्यांना कोण काय बोलणार नाही, ते इथेच राहणार आहे. ते आज नाही तर उद्या गोड होणार. त्यांना माहिती आहे आमची सोसायटी, आमचा सेक्रेटरी सगळं आमचंच आहे. असं असतं, काही गोष्टीमध्ये गप राहिलेलंच बरं असतं. यार कळतं, पण सेक्रेटरी कसा असतोय, भिडेला बघितलं कसं वाटतं की ते किती हा, जिम्मेदार. seriously. आपण जेव्हा तारक मेहता बघतो तेव्हा कसं वाटतं की ते खरंच किती त्या- जिम्मेदार माणूस आहे. तो एक सिरियल असा आहे, भले तो कॉमेडी वे मध्ये, पण त्या सिरियल मध्ये असं एवढं शिकण्यासारखं आहे ना, एवढं शिकण्यासारखं आहे. काय लोक त्याला कॉमेडी वे मध्ये घेतात, काय लोक त्याच्यातून शिकतात. मी तर त्याच्यातली मी कॉमेडी कमी, त्याच्यामध्ये शिकण्यासारखं इतकं आहे ना, तर मी त्यातल्या गोष्टी शिकत जातो. सेक्रेटरी असून किती गोष्टी सांभाळतो, किती प्रॉपरली. भले तर सिरियल आहे, पण ते तेच दाखवते जे आजूबाजूला रियालिटी जे घडतं तेच दाखवतात. लोक नुसतं कॉमेडी म्हणून बघतात, पण शिकत कायच नाही त्याच्यामधून. हे असं सेक्रेटरी लेडीज लोकांना शिवागाळ करतात. काय बोलायचं आता. तर चला बघूया आता काय होतंय आपल्या घराचं, आपल्या नेक्स्ट डे घरामध्ये. आपण अपडेट देऊयाच काय होतंय काय नाही. मला तर सिरियसली लय टेन्शन आले. तर आता मला नाही माहिती काय होतंय काय नाही. जे होईल आम्ही तुम्हाला अपडेट करत राहू. तर हा ब्लॉग या ठिकाणी एंड करूयात. आम्हाला शूट करायचं नव्हतं, बट म्हटलं बघूयात काय होतंय. उद्या काय झालं तर तुम्ही म्हणाल की तुम्हीच रूम सोडता, तुम्हीच रूम सोडता. हा. पण इथे अशा काही प्रॉब्लेम होतात ना. याच्या आधी मी ब्लॉगिंग करत नव्हतं, म्हणून लोक आम्हाला बोलायचे तुम्ही ब्लॉगिंग करत, तुम्ही ब्लॉग टाका, तुम्ही तो वाला ब्लॉग टाकला पाहिजे. अरे आम्ही तो ब्लॉगिंगच करत नव्हतं, तो कुठून टाकायचं. म्हणजे ते आपले जे बदलापूर आमच्या बडं घडलं होतं, ते लोक बोलतात त्याचा incident व्हिडिओ दाखवा. हा. अरे बाबा इथं आमचे फाटून हातामध्ये आले होते आणि आम्ही व्हिडिओ काढू. वा. तर आता आम्ही ब्लॉगिंग करतो, तर असं वाटतं ठीक आहे ही छोटी छोटी गोष्ट शेअर केली पाहिजे. तुमचं काय मत आहे हे पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि की आम्ही दोघं कुठं चुकतोय का, आम्ही काय चुकी केली का ह्यामध्ये. आम्ही सगळी चौकशी केली, 4-8 जणांना विचारलं, 1.5-2 महिने ह्या रूम साठी वेटिंग केली. त्याच्यानंतर आम्हाला हे ऐकायला मिळालं की दर 2 महिन्याला, दर 1 महिन्याला इथे काय ना काय टेन्शन, काय ना काय नाटक होतंय. तर मग आम्ही आमचा जीव कुठे ठेवायचा. म्हणजे 2 महिन्यापासून तर आम्हाला झालेलं नाहीये, पण हा. सध्याला आम्हाला व्हायला लागलं. आता व्हायला लागले. आणि आम्हाला तर अरे ते तरी त्या लेडीज लोकांना माहिती होतं, आणि आपल्याला तर माहित बी नाही की पाणी येणार नाही. नाहीये. ती लेडीज बोलली आम्ही जारनी पाणी आणून आणून आंघोळ केली. ऐकून तर माझ्या अंगालाच काटा आला. माहिती मला ते जारचं पाणी सूटच होत नाही. तर बघूया, वाटतंय फ्रेंड्स आता आपल्याला एवढा चांगला रूप सोडावा लागणार आहे. या टेन्शनचं काम आहे यार.